नमस्कार। इथं मी एक जोडी मेथीची साफ करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी, आणि नंतर ती व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। अशा देठ वगैरे घ्यायचे भाजी नीट करताना। देठामध्ये पोषक असे सत्व असतात, त्यामुळे जे कोवळे देठ आहेत ते घ्यायचे। तर आपल्याला भाजी आहे ही बारीक अशी चिरून घ्यायची आहे। भाजी बारीक अशी चिरून घेतलेली आहे। ही 3 वाटी भाजी घेतलेली आहे मोजून मी। तर त्याच वाटीने आपण अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळ किंवा मसूरची किंवा चना डाळ सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। ही डाळ आहे ती स्वच्छ आपण धुवून घेऊ। डाळ स्वच्छ धुवून यामध्ये घातलेली आहे। पाव वाटी इतकं शेंगदाणे घालायचं आहे। एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्या 2 कट करून घेतलेल्या आहेत। तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता। आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे, 1 चमचा हे घालून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। यामध्ये 1 ते 1.5 वाटी इतकंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। जास्त पाणी जर घातलं तर व्यवस्थित अशी डाळ वगैरे शिजत नाही आणि भाजी व्यवस्थित शिजत नाही। तर 1.5 वाटी इतके आपण पाणी घालून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण बंद करू आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतील भाजी शिजण्यासाठी तेवढ्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्या केलेल्या आहेत कुकरला। भाजी आपली छान शिजलेली आहे। थोडीशी आपण असंही फेटून घेणार आहोत अशा पद्धतीनं। व्यवस्थित अशी भाजी फेटून घेतलेली आहे। हवं तर तुम्ही मॅशरच्या सहाय्याने सुद्धा बारीक करू शकता, म्हणजे जाड जाड शेंगदाणे वगैरे आहेत ते सुद्धा बारीक एकदम मॅश होतात। तर फोडणी देऊन घेऊ आपण। कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। ह्या भाजीला तेल जास्त नाही वापरलं तरी चालतं। तेल चांगलं गरम करून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मोहरी घालू। मोहरी छान फुलल्यानंतर जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा। अर्धा चमचा जिरे घालू। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्याने जबरदस्त असा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। कढीपत्ता घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ। चिमूटभर हिंग घालू। पाव चमचा हळद आणि छान असं मिक्स करू। तर मस्त अशी आपली फोडणी खमंग अशी तयार झालेली आहे। त्यामध्ये जे आपण फेटून घेतलेली भाजी आहे ही घालून घ्यायची आहे। त्यामध्ये पाणी घालू 1 ग्लास। कुकर मध्येच मी थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे, 1 ग्लास असेल इतकं। तर इथे तुम्हाला रस्सा किती करायचा आहे, म्हणजे भाजी पातळ की घट्ट ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता। तर ही जी भाजी जी आहे ती जास्त पातळ नाही करायची, थोडीशी दाटसर असलेली चवीला खूप छान लागते अशा पद्धतीनं। चवीपुरतं मीठ घालू आणि फुल गॅसवर तेला उकळी काढून घेऊ। तीन ते 4 मिनिट छान अशी मिडियम आचेवरती ही भाजी उकळवून घेतलेली आहे। पाहू शकता मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। तर मेथीची पातळ भाजी नक्की करून पहा, चवीला खूप छान लागते। भाकरी सोबत, चपाती बरोबर किंवा भातासोबत सुद्धा खायला खूप मस्त लागते। नक्की ही रेसिपी ट्राय करा। 1 वाटीचं ना व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे। तर ह्या स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ह्या कुकर मध्ये घालून घेऊ। त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, हे चणे शिजतील इतपत। जर समजा असेच आपण फोडणीला टाकली भाजी तर ते व्यवस्थित असे चणे शिजत नाहीत आणि खूपच वेळ लागतो। तर आपण 3 शिट्ट्या करून घेऊ। चणे शिजत आहेत तोपर्यंत आपण 1 वाटण बनवून घेऊ। इथं 2 टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे।
एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरे घालू, एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे, 2 हिरव्या विलायची, 4 लवंगा आणि 2 काळी मिरी घालायची आहे आणि हे टोमॅटो कोथिंबीर आहे हे यामध्ये घालून व्यवस्थित फाईन अशी पेस्ट याची बनवून घेऊ। अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे। टोमॅटो घातल्यामुळे पाणी घालायची अजिबात गरज नाही पडली। एका वाटीमध्ये 1 चमचा धना पावडर, कांदा लसूण मसाला 1 चमचा, गरम मसाला पाव चमचा, काश्मीरी पावडर 1 चमचा आणि रंग खूप सुरेख येतो भाजीला, चिमूटभर हळद। तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा मसाला आहे तसा ओलसर भिजवून घ्यायचा आहे, कारण असं केल्याने जो मसाला आहे आपला तो करपत नाही। जर आपण फोडणीमध्ये जर मसाले टाकले तर करपले जातात, असं होऊ नये ह्यासाठी महत्त्वाची टिप आहे। अशा पद्धतीने थोडंसं आणखी पाणी टाकू, 5 मिनिटांसाठी हे असंच साईडला ठेवू। चणेही शिजलेले आहेत, 3 शिट्ट्या करून घेतलेले आहेत, खूप छान असे चणे शिजलेले आहेत, साईडला ठेवू। तर भाजीमध्ये आपल्याला चण्याचे ह्या पाण्यासह वापरायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप पोषक तत्वे उतरलेले असतात ह्या पाण्यामध्ये। तर चला भाजी बनवू। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे, मोठे 2 चमचे। तेलाची क्वांटिटी कमी अधिक तुमच्या प्रमाणाने तुम्ही करू शकता, तुमच्या आवडीनुसार। तर तेल आहे ते कडकडीत गरम करून घेऊ। तेल गरम झाले, अर्धा चमचे मोहरी घालू। मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे। मोहरी तडतडलेली आहे, जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊ। व्यवस्थित कांदा हा परतवून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी रंगावरती परतलेला आहे, जो आपण वाटण बनवून घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ती घालून घेऊ। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि जो मसाला आपण मगाशी पेस्ट बनवलेली होती तेही घालून घ्यायचे आहे यामध्ये। असं केल्याने मसाला जळत नाही आणि व्यवस्थित एकजीवही होतो। तर हा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊ। खूप छान हा मसाला परतलेला आहे, पाहू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे। मसाला परतण्यावर सुद्धा भाजीची चव डिपेंड राहते, त्यामुळे मसाला व्यवस्थित परतणं अगदी गरजेचं आहे। तर यामध्ये आपल्याला ते शिजवलेले चणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। तर तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे किंवा पाणी ओतायचं आहे तेवढं तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे। इथं थोडंसं पाणी वाढवलेलं आहे, अजून थोडंसं एक अर्धा कप पाणी टाकत आहे। यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि उकळी काढून घेऊ। भाजीला उकळी आलेली आहे, एक 7 ते 8 मिनिटांपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेऊया। तसे आपले चणे छान शिजलेले आहेत, परंतु या रश्श्यामध्ये चणे थोड्या वेळ अजून शिजवलं ना तर त्याचं जे जीवनसत्व आहे ती त्यामध्ये उतरतात आणि तरी वगैरे छान येते। तर हॉटेलमध्ये अशा पद्धतीने भाजी बनवतात। तर तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तेलाचं प्रमाण आहे ते। तर 7-8 मिनिटं आपण ही भाजी मंद आचेवरती शिजू देऊया। तर चना मसाला खाली उतरून घेतलेला आहे, पाहू शकता खूप सुरेख आणि सुंदर झालेला आहे, मस्त। तर थोडासा आपण ह्याला तडका देऊन घ्यायचा आहे, अगदी हे ऑप्शनल आहे टिप। हवं असेल तर तुम्ही देऊ शकता तडका, नाही तर नाही दिला तरी चालेल। इथं 1.5 चमचा इतकं तूप गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 मिरच्या आणि थोडे आल्याचे तुकडे घालायचे आहेत। खूप छान असा हा फ्लेवर येतो यामुळे आणि यावरती हे ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर अप्रतिम चवीचा असा काळा चणा मसाला तयार झालेला आहे। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे, थोडा तुकडा होता ते गॅसवरती भाजून मग त्याचे छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत।
7 ते 8 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घालायच्या आहेत। अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत। मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालायची आहे। 3 चमचे इतके शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आणि व्यवस्थित असंही वाटून घ्यायचं आहे। थोडंसं लागलं तर वरनं 4 चमचे पाणी घालायचं। वाटण बनवून घेतलेलं आहे तर भाजी बनवू। गॅसवरती एक कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू, अर्धा चमचा जिरे घालू। इथे मी 2 चमचे काळा मसाला घेतलेला आहे, म्हणजे कांदा लसूण मसाला हा घालून घ्यायचा आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद घालू आणि मंद गॅसवरतीच हा मसाला भाजून घ्यायचा, नाहीतर आपलं तिखट आहे ते करपलं जाईल। त्यामध्ये हा वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तेल जास्त गरम करायचं नाही तिखट घालताना, मिडियमच फक्त गरम करायचं आणि मग तिखट घालायचं। तर हे छान असं मिक्स करू तेलामध्ये। हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालू, म्हणजे जेणेकरून मसाला खाली करपणार नाही आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। मी कांदा लसूण मसाला म्हणजे काळा मसाला 2 चमचे वापरलेला आहे। जे तिखटाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीने तुम्ही कमी अधिक किंवा कमी जास्त करू शकता। हे मिक्स करून घेऊ छान आणि 2 ते 3 मिनिट छान हा मसाला परतवून घेऊ। मसाला छान परतलेला आहे, पाहू शकता तुम्ही तेल छान सुटलेलं आहे। त्यामध्ये ह्या वांगी मी कट करून घेतलेले आहेत आणि नंतर पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काळी पडत नाहीत। तर ही वांगी पूर्णपणे नितळवून या मसाल्यामध्ये घालून घेऊ। या मसाल्यामध्ये 1-2 मिनिट ही वांगी परतवून घ्यायची आहेत। भाजी अप्रतिम चवीला लागते। हे गावरान पद्धतीचं वांग अगदी भाकरी सोबत, चपाती बरोबर, भातावर तर खूप छान याचा रस्सा लागतो। छान असं मिक्स झालेलं आहे। यामध्ये आता पाणी घालू आपण। तर पाणी कोणतंही रस्सा भाजी बनवताना गरम पाणी घालायचं, त्याची चव जी आहे ते जशीच्या तशी राहते। तर तुम्हाला इथं किती कालवण बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ओतू शकता। तर मी इथे एकूण 2 ग्लास पाणी गरम करून ओतलेलं आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालू आणि उकळी काढून घेऊ। एक उकळी आलेली आहे, एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आता कमी करायचा आणि 10 मिनिट हे वांग शिजवून घेऊ। वांग शिजलेलं आहे, मस्तच असं वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे। गॅस आता बंद करू। हा रस्सा खूप छान लागतो भाकरी सोबत, चपाती बरोबर, भातासोबत। नक्की ही रेसिपी करून पहा। एकदा जर ही रेसिपी तुम्ही केली ना तर नेहमी अशीच वांग्याची भाजी करून खाल तुम्ही, याची गॅरंटी आहे मला। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा। धन्यवाद।